पक्ष कसा चालला पाहिजे याचा मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अनुभव मला आहे सध्या। मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। रोहित पवार आता राजकारणामध्ये दुसरे आदित्य ठाकरे होण्याच्या प्रयत्नात आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नेत्याचा वारंवार करत असलेला अपमान हे ज्येष्ठ नेत्याला कुणालाही सहन होत नाही। माझे दिवस मोजणाऱ्यांनाही माहिती आहे की मी किती दिवस आहे, त्यामुळे मला तुम्ही स्वतंत्र बोलवलं तर पक्ष कसा चालला पाहिजे आणि प्रत्यक्षात काय होतं ते मी सांगू शकेन। तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका असोत किंवा विधानसभेचं अधिवेशन असो, रोहित पवारांचा प्रचंड आक्रमक अवतार महाराष्ट्रानं पाहिला। पण आता तेच रोहित पवार काहीसे बॅकफूटवरती गेल्याचं चित्र दिसू लागलंय। अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर रोहित पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले नेते बनले। अवतीभोवती कार्यकर्त्यांची गर्दी, आजोबांना साथ दिल्यामुळे निष्ठेची चर्चा आणि दररोजच्या डझनभर ट्विट्समधनं फुटीर नेत्यांवरती केलेली टीका, वाढलेल्या आत्मविश्वासानं त्यांनी भाजप आणि अजित पवार यांच्या सकट सर्वांनाच अंगावर घेतलं। अगदी केंद्रीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यावरती सुद्धा ते शांत बसले नाहीत। रोहित पवारांच्या महत्त्वाकांक्षा वाढीस लागण्याचाच हा सगळा काळ होता। लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला दैदिप्यमान यश मिळालं। साहजिकच श्रेयवादाची लढाई सुरू झाली। कुण्या एकट्यामुळे हे यश मिळालं नसल्याचं ते अप्रत्यक्षरित्या जयंत पाटलांना म्हणाले सुद्धा। मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। पण गेलं वर्षभर रोहित पवारांच्या राजकीय कारकिर्दीनं बाळसं धरलेलं असतानाच गेल्या महिन्याभरापासून रोहित पवार अचानक बॅकफूटवरती गेल्याचं चित्र दिसतंय। रोहित पवारांनी पक्ष संघटनेत जबाबदारी दिली तर चांगलं काम करेन असं म्हणत अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं। याच विधानामुळे त्यांची गाठ पडली राजकारण कोळून प्यायलेले नेते जयंत पाटील यांच्याशी। पण त्यांनी सुद्धा रोहित पवार आपल्या टप्प्यात येण्याची वाट पाहिली। पक्ष कसा चालला पाहिजे याचा मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अनुभव मला आहे सध्या। माझे दिवस मोजणाऱ्यांनाही माहिती आहे की मी किती दिवस आहे, त्यामुळे मला तुम्ही स्वतंत्र बोलवलं तर पक्ष कसा चालला पाहिजे आणि प्रत्यक्षात काय होतं ते मी सांगू शकेन। परत मला संधी द्या। नंतर तर या सगळ्या घडामोडींनंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावरती आल्याचं पाहायला मिळालं। जयंत पाटील काही दिवस नाराज झाल्याची चर्चाही रंगली। याची दखल थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी घेतली। जयंत पाटील यांची नाराजी पक्षाला आणि संघटनेला परवडणारी नाही अशी सूचना रोहित पवारांना केली गेली। तेव्हापासून रोहित पवार काहीसे शांत झाल्याचं पाहायला मिळालं। रोहित पवार आता राजकारणामध्ये दुसरे आदित्य ठाकरे होण्याच्या प्रयत्नात आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नेत्याचा वारंवार करत असलेला अपमान हे ज्येष्ठ नेत्याला कुणालाही सहन होत नाही। तो तसाच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला सुद्धा जयंत पाटलाला सहन होत नाही। तरी चर्चा सगळी नव्यानं रंगण्याचं कारण असं की गेली 4 वर्ष रोहित पवार गणेशोत्सवात पुण्यातल्या गणेश मंडळांना भेटी देतात, विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात। पण यंदा मात्र ते पुण्यात फिरकलेच नाहीयेत। तसं संघटनेच्या कामातही ते फारसं लक्ष घालताना दिसत नाहीत। या संदर्भात जेव्हा आम्ही स्वतः रोहित पवारांना विचारलं तेव्हा ते काय म्हणाले तुम्ही ऐका।